जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ यांची महिला समितीकडून चौकशीची मागणी. शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रदीप काका माने पाटील यांचे जिल्हा परिषद सीईओ यांना निवेदन. सांगली जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ यांच्या कार्यपद्धती विरोधात गंभीर स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्यानं त्यांच्या विरोधात चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या व महिलांच्या हक्कांसाठी कार्य करणाऱ्या समितीने केली. तक्रारीनुसार डॉक्टर वाघ यांनी अनेक वेळा महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांशी अपमानास्पद वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला. महिला कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देणं, बदनामी करणं, दबावाखाली ठेवणं, त्यांच्यावर अन्यायकारक निर्णय लादणं अशा स्वरूपाच्या तक्रारी आहेत. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. प्रशासनातील कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचं नमूद करण्यात आलं. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, महिलांवरील अन्याय थांबवण्यासाठी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रदीप काका माने यांच्याकडून करण्यात आली. विशेषतः प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी वरिष्ठ पातळीवर चौकशी समिती नेमावी अशी मागणी करण्यात आली. महिला सुरक्षितता, सन्मान व न्याय या दृष्टीने हा विषय गांभीर्याने घेतला जावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात येईल असा इशारा संबंधित समितीने दिला. विशेष प्रतिनिधी सांगली.